आज पुन्हा टिबनं करासाठी आलो तर सुमित्रा घरून जेवणच नाही आली ती. तर सुमित्रा लागली जेवण करायला. आता आम्हाला टिबनं करायचं आहे. पण मी कसं आहे, आम्हाला बाई नाही सापडली, कारण गोरगरीबाला बाया सापडत नाही. लोकांना काय वाटते का ह्या बही देऊ शकत नाही आमची, कारण तर दुपारा यावर्षी पैशाची आर्थिक टंचाई आहे, त्यामुळे वाटते लोकांना. आता हे आम्ही टिपतो म्हणलं. तसंही आम्हाला आता पुन्हा बियाणं आणायचं आहे. आता इकडून तिकडून पैसे मागले, आणलो मला एखादी थैली 1 लागते का 2 लागते का माहीत नाही. अर्धी थैली आहेच आमची. काल कसं आहे मला माहीतच आहे, काल येऊन पाहिलं शेतामध्ये काही होते वापत, तर काही आज वापत दिसल्या, तरी पण लई बाद आहे. टिपणं केल्याशिवाय जमतच नाही. आता सुमित्राचं जेवण झालं का तर मग आम्ही टिपणं करून टाकतो. हे तर पहिलं मला चेक करावं लागते भावनं. सुमित्रात पहिलं टिबल लावून देतो, मग एका तासाला किती लागते सरकी ते चेक करायचं आहे. आणि त्यानुसार मग मी ठरवतो का वावरामध्ये किती बियाणं लागते, मग तेवढं बियाणामध्ये परगावी जाऊन आणायला लागते. आता अशी कंडिशन आहे. आता सुमित्रा जेवण लवकर मग हां कुठं कुठं वापलं ना, हे करत जास्त नाही वापलं का? हां जे करतच वापरलं कुठं कुठे. हे हो का का नाही? हो ना, हेच तो कुठे होते कोंबाची निघते असं. काल तुम्हाला सांगितलं बाय व्हिडिओमध्ये, काल का कुठं आतमध्ये आहे म्हणलं दबून, पण जास्त नाही मिळवलं. ते जे दबून आहे ते आता सांगते आता या पाण्याला. एवढा दलवा असल्यावर नाही वापरत, एवढा दलवा असल्यावर मातीचा ते नाही वापरत. केलं आता ते काय आहे म्हणजे त्यावेळी दुष्काळ होता ना, एका सोयीनंच पक्का पाणी आला लोटून पाट, त्यामुळे ते सारा बुजून गेला. दलवा भक्कम झाला कपाशीच्या बियावर. जे काही चांगले भरत होते ते निघले, जे काही खोल्यात गेले ते काही निघलेच नाही. तुम्ही यान टिपलं का इथे ना? इथे का टिपायला लागलं? मग त्या दिवशी दिशेने इथे माती लोटली इऱ्याने फक्त. पक्की लोटली माती इथे ना, हाताने लोटायची तर पक्की कुठे लोटली अशी थोडीशी त्यानं केली पण नुकसान. नाही, मग थोडीशी लोटते का इऱ्या? इथेनं पक्की येते माती हातापेक्षा. असंच केलं असं काही होत नाही. हातातच गाणीच ना. तोच गोंधळ झाला का? लोकांचं जमलं ना, आमचं जमलं का नाही? मग आपलं कोणी इरेच घेते मग आपलं का नाही जमलं, लोकांचं जमलं ना. सारखंच आहे लोकांचं नाच. तर माती सारं काय लई लोकांचं चांगलं आहे. गणेशचं पावलं आपलं मागून टिपलं तर चांगलं जमलं. आमचं थोडं बल होतं, बुकं बल, गणेशचं कोड्डं होतं, त्याचं थोडंसं बळ जमलं. मस्त त्याची पार्टी वापत आहे. त्याची लई बाद आहे पण वापत आहे. आता आमची भक्कमच बात आहे. आता कसं आहे देव भावांनो, आता हिंमत करून धूळ पेरणी करावं तर हिंमत आपली खराब होऊन जाते, पैसा वाया जाते आणि मग वापते नाही वापरत असं आम्हाला भीती वाटते. आपल्याला इकडून तिकडून पैसे काढायचे आणि धूळ पेरणी करायची, नाही वापरलं तर मग कोकळं पाहतं. तरी पण शेवटी त्या आलं एखाद्या घाटावर जवळून न जायचा प्रयत्न करतो म्हणलं, पण ते दूरच झालं. घाटावर गाडी अडली, त्यामुळे हे आता पंचर लई गोष्टी घडल्या. लोकांना आणायला ते धकवाल गाडी, त्यामुळे आता एक उदाहरण सांगतो तुम्हाला. उदाहरण एक शेवटी एक टाईमली गेलं ते आता या घाटावर गेलं. असं चालू झालं पण आमचं. फर्स्ट करतो म्हणलं का कसं आहे भावानं, आता गरिबीला गत नाही, केल्याशिवाय होत नाही. याप्रमाणे आता पैसा असला तर माणूस ते धुळी पेरणी करू शकते. जाऊ दे मला पाहून घेऊ म्हणते, हिंमत बांधते. पैसा नसेल म्हणून हिंमत नाही बांधत. यूट्यूबचा आपला पैसा भेटत असता तर हिंमत राहिली असती कशी ना कशी. का ते 4.5 लाख सबस्क्रायबर असलेले चॅनल डिलीट झालं. मग त्यानंतर गेल्याशी शेती पोळ्याकडे, त्याच्या पहिले पुन्हा शेळ्या मेल्या. यावर्षी पुन्हा असा दुष्काळ. का माणूस सहन करणार आहे? 20-25 वर्षापासून ताणतणाव भोगत आहोत आणि 10 वर्षापासून चॅनल डिलीट झाल्यामुळे तो ताणतणाव भोगला. आता यावर्षी हा ताणतणाव, गेल्या वर्षी तो झाला ताणतणाव. शेळ्या मेल्या त्या आणि या शेतीचा बुडाकडे गेला. डुकरं हाकलले असते. हे लई तुम्हाला माहीत आहे गोष्टी. आमच्या नवीन चॅनलवर तो व्हिडिओ टाकला आहे, उत्तम सुमित्रा मराठी विलोक्षी या चॅनलवर ते व्हिडिओ आहे बरे. कशी ताकद केली शेताची, डुकरं टाकली, असं तसं लई गोष्टी आहे. चला भावांनो, आता सुमित्रा जेवण करते. हाच तुमचा आम्हाला सपोर्ट जाऊ द्या, जेणेकरून आमची काही 4-2 पैसे कमाई भेटत नाही आपल्याला. आणि कसं आहे आपल्याला होईल बरं. तिथे भविष्यात काही जीवन जगायला जमतच नाही आजकाल. म्हणून तुम्हाला सांगतो, लाईक करा, कमेंट हाईप करा. कमेंट करून नक्की सांगा, कारण तर
तेवढंच आम्हाला बरं वाटते, समाधान भेटते आम्हाला जीवाले. काही पैसे मागत नाही तुम्हाला. आणि आपला व्हिडिओ पुढे जाण्यासाठी मदत होते एका कमेंटमुळं. तुम्ही जास्त कमेंटा करत नाही, कारण तर आम्ही चुका करत नाही व्हिडिओमध्ये. जे लोक चुका करते ते त्या व्हिडिओखाली कमेंट भक्कम राहते, लाईक भक्कम राहते. त्यामुळे तो व्हिडिओ पुढे जाते. आमचे व्हिडिओ मागं येते, कारण आम्ही सत्य बोलतो म्हणून. लोक खोटे व्हिडिओ टाकते, ते व्हिडिओ भक्कम पुढे जाते. कृपया तुम्ही असं करू नका. काही 2-4 शब्द लिहा, जसं वाटते तसं. थँक असं तर जे ते वाटते तुम्हाला लिहा, पण लिहा काही ना काही करा. आणि 5 जेव्हा आमच्या गावाकडे व्हिडिओ, त्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन दाबून ठेवा. धन्यवाद. नमस्कार.